नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत गट क आणि ड पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी नोकरी मिळणार आहे आणि महाराष्ट्रातच एक्झाम देखील देता येणार आहे। त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेतून तुम्हाला या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे। तब्बल 201 पदांसाठी कायमस्वरूपी भरती असणार आहे। तब्बल 1,42,000पर्यंत पगार उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 36च्या दरम्यान असायला हवं। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। सर्वप्रथम उमेदवारांना आपल्या mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट उमेदवारांना अगदी मराठीमध्ये पाहता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोकण रेल्वेमार्फत तब्बल 201 पदांची ही कायमस्वरूपी भरती आहे आणि यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, स्टेशन मास्टर, सेक्शन कंट्रोलर, असिस्टंट लोको पायलट, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर, टेक्निशियन आणि ट्रॅक मेंटेनर सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांना www.kokanrailways.com या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे, प्रत्येक पदाच्या किती जागा असणार आहे ते देखील तुम्ही सविस्तरपणे या ठिकाणी बघू शकता। वरिष्ठ विभाग अभियंता सिग्नल व दूरसंचार 5 जागा असणार आहे। यांत्रिकीच्या 6 जागा म्हणजे मेकॅनिकलच्या 6 जागा असणार आहे। कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर स्थापत्य 25 जागा, ज्युनियर इंजिनियर यांत्रिकी 7 जागा, विभाग नियंत्रक म्हणजे सेक्शन कंट्रोलच्या 9 जागा, स्टेशन मास्टर 15 जागा, मालगाडी व्यवस्थापक म्हणजे गुड ट्रेन मॅनेजरच्या 10 जागा, सहाय्यक लोको पायलट म्हणजेच असिस्टंट लोको पायलटच्या 30 जागा, तंत्रज्ञ टेक्निशियनच्या 15 जागा असणार आहे। त्यानंतर STM 15 जागा, कमर्शियल सुपरवायझरच्या 7 जागा, तर ट्रॅक मेंटेनरच्या 57 जागा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे। तब्बल 201 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। मित्रांनो, यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। 31 जुलै 2026 रोजी या संदर्भाचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे वेबसाईटवरती। मात्र प्रत्यक्षपणे अजून फॉर्म भरण्याला सुरुवात केली गेलेली नाही आहे। साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म भरायला सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतरच या संदर्भाचं सविस्तर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेच बनवला जाणार आहे। यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। या पदांसाठी मित्रांनो साधारणपणे 2026च्या सप्टेंबर महिन्यामध्ये CBT एक्झाम देखील उमेदवारांची घेतली जाणार आहे। लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म भरायला सुरुवात केली जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जनरल, OBC, EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1,180, तर बाकी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे, जे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। मात्र CBT एक्झाम दिल्यानंतर हे परीक्षा शुल्क उमेदवारांना परत मागं दिलं जाणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, 1 ऑगस्ट 2026 रोजी ग्रुप C चे जे पदं आहे त्या पदांसाठी 18 ते 36च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। मात्र ट्रॅक मेंटेनर हे एकमेव ग्रुप Dचं पद आहे आणि या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 45च्या दरम्यान असेल तरी अशा उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे। या व्यतिरिक्त SC ST उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भाचं संपूर्ण डिटेल तुम्ही नोटिफिकेशन PDF मध्ये बघू शकता। यासाठी नोटिफिकेशन PDFची देखील लिंक मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिली गेलेली आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे। यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर, SNT आणि मेकॅनिकल या पदांसाठी 44,900 ते 1,42,400 या स्केलनुसार पगार असणार आहे। तर ज्युनियर इंजिनियर असेल, सेक्शन कंट्रोलर असतील, स्टेशन मास्टर, कमर्शियल सुपरवायझर यांसारख्या पदांसाठी 35,400 ते 1,12,400 पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। त्यानंतर गुड ट्रेन मॅनेजर या पदासाठी 29,200 ते 92,300, टेक्निशियन ESTM, त्यानंतर असिस्टंट लोको पायलट या पदांसाठी 19,900 ते 63,200 या स्केलनुसार पगार असणार आहे। तर ट्रॅक मेंटेनर या पदासाठी 18,000 ते 56,900 या स्केलनुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत या पदांसाठी दिले जाणार आहे।
मित्रांनो, नोकरी ठिकाणच्या बाबतीत तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. या व्यतिरिक्त गोवा, कर्नाटक राज्यात देखील उमेदवारांना या पदांसाठी पोस्टिंग केली जाऊ शकते. ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करणं गरजेचं असणार आहे. या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. काही पदांसाठी मात्र बेस्ड टेस्टनंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट देखील घेतली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर या पदासाठी मात्र फिजिकल इफिशियन्सी टेस्ट देखील घेतली जाणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील असणार आहे. हे देखील उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे CBT एक्झामसाठी. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर या पदासाठी संबंधित विषयातनं उमेदवार BE किंवा BTech पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. ज्युनियर इंजिनियर याही पदासाठी संबंधित शाखेतील डिप्लोमा म्हणजे पदविका किंवा पदवी उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. टेशन मात्र या पदासाठी मात्र कोणत्याही शाखेतून पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त सेक्शन कंट्रोलर, गुड ट्रेन मॅनेजर आणि कमर्शियल सुपरवायझर याही पदांसाठी कोणत्याही शाखेतून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी पूर्ण आहात, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर असिस्टंट लोको पायलट या पदासाठी देखील ITI किंवा संबंधित विषयातनं इंजिनिअरिंगचा डिप्लोमा म्हणजे पदविका उमेदवारांची पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. टेक्निशियन आणि ESTM या पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर ट्रॅक मेंटेनर या पदासाठी मात्र 10वी पास असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाचं संपूर्ण नोटिफिकेशन PDFची लिंक तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. मात्र ॲप्लिकेशन अजून सुरू झालेलं नाही आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ॲप्लिकेशनला सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि या संदर्भाचं डिटेल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे देखील देणार आहे. यासाठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती पाहायला मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेली या संकेतस्थळावरती यायचं आहे. रिक्रुटमेंट या टॅबवरती जाऊन सर्वप्रथम तुमची नावनोंदणी करायची आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. यावेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये उमेदवारांना पोस्ट प्रेफरन्स देखील निवडता येणार आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.